नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या पतसंस्था गुंतवणूक या विषयावर बोलणार आहोत. आणि मांडोगण फराटा या गावामध्ये सध्या पतसंस्थांचा खूप काही सुळसुळाट झालेला असून इतर जिल्ह्यातील तसेच काही पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणातील रकमांचे घोटाळेही करण्यात आलेले आहेत. तसेच या पतसंस्थांनी आपले जाळे मात्र इतर शेजारच्या आसपासच्या गावातही आपला विस्तार हा केलेला असून या माध्यमातून जास्त व्याजाचं आमिष देऊन या पतसंस्था कशा प्रकारे गंडा घालतात त्याबद्दल आपण एक जागृती करत असतो. आणि जागृती करत असताना मात्र आपण करायचीच नाही का असाही प्रश्न त्यावेळेस काही समाजातील या पतसंस्थांचे दलाल एजंट असतात. यांना हे अवघड जातं की असणाऱ्या पतसंस्थांपैकी काही पतसंस्थांनी आपला घाशा गुंडाळला, गंडा घातला, कोट्यवधी रुपयाची असंख्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर व त्या ठेवी देऊ शकत नसतील, अवसानात गेलेले असतील, तर या भागातील काही जे पतसंस्थांशी त्यांचे संबंध आहेत अशांना मात्र जाळ लागतो. जाळ. अरे या गोरगरिबांचा, वयोवृद्ध लोकांचा कष्टाचा पैसा आहे, तुमचं काय जातं त्याच्यामध्ये. जर अशी एखादी आपण बातमी टाकली, पोस्ट टाकली, तर ह्या काही ठराविक लोकांना ज्यांना काही टक्केवारी मिळत असेल, काही प्रकरणं मंजूर करत असताना पगार मिळत असेल त्यांना, अशा लोकांना मात्र अशा पोस्टचं वावडं पडतं आणि त्यांचं नुकसान होतं. नुकसान होणं साहजिकच आहे. असणाऱ्या पतसंस्थांपैकी 2 पतसंस्था ह्या शूटर खाली करून लोकांचे पैसे देऊ शकत नसतील, तर इतर असणाऱ्या पतसंस्थांमध्ये त्यांचे 4-4 खाते असणारे लोक 4ही पतसंस्थांमध्ये किंवा असणाऱ्या सर्व पतसंस्थांमध्ये आपले खाते खोलून पतसंस्था ह्यामध्ये पैसे जर गुंतवत असतील गुंतवणूकदार, तर 2 पतसंस्थांनी 4पैकी जर फसवणूक केली तर त्या 2 पतसंस्थांमध्ये पैसे मागायला हे लोक जाणार. यांना कोणी सांगण्याची आवश्यकता नसते, काही नसतं. परंतु या पतसंस्था चालकांचा अथवा त्यांचे काही एजंट असतील, काही लोक असतील सहभागी असणारे, यांना मात्र हे खूप अवघड लागतं. आपली संस्था चांगली आहे ना, आपला व्यवहार चांगला आहे ना, मग आपल्याकडं पैसे मागायला येणाऱ्या गुंतवणूकदाराला आपण त्याचे पैसे देऊन का टाकू नये, दिल्यानंतर कशासाठी समस्या उभ्या राहतील, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. आणि कोणी पतसंस्थांबद्दल आवाज उठवला, कोणी काय केलं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. लोकांनी आपली गुंतवणूक काढावी का न काढावी हा त्या गुंतवणूकदारांचा प्रश्न असतो. आणि अशावेळी मात्र काही पतसंस्था हितचिंतक जे असतात त्यांना मात्र खूप हा विषय अवघड लागतो. तसं कारणही त्यांनाच माहिती असू शकतं, परंतु गुंतवणूकदार हे वाचले पाहिजेत. हे सामाजिकदृष्ट्या आपलं कर्तव्य नाही का हा प्रश्न पडतो. आणि त्यावेळी मात्र अशा गुंतवणूकदारांना वाचवणं हे आपलं काम असतं. आणि अशावेळी जर आपण जागृती नाही केली तर राहिलेलेही फसू शकतात. हे उद्दिष्ट सामाजिकदृष्ट्या आपलं आहे. आणि आपण 2 वर्षापासून पतसंस्थांची फसवणूक, पतसंस्थांमध्ये पैसे ठेवताना खरंच आपण पाहतो का? गुगल सर्च करा, त्या संस्थांची खात्री करा. आपण खात्री करत आहोतच असं सिद्ध होऊ शकत नाही. आपण खात्री न करता त्यांच्यावरती विश्वासाने डोळे झाकून आपण आपली गुंतवणूक करतो. परंतु पुढे काय होतं की तीच गुंतवणूक आपली या पतसंस्था चालकांनी चुकीचे कर्ज वाटप करणं अथवा त्यांनी काही गोड बंगाल करून गुंतवणुकीमध्ये अपहार करणं, अशा अनेक नामांकित 100-125 वर्षाच्या आज बँका, पतसंस्थासुद्धा सर्वसामान्यांच्या ठेवीवर डल्ला मारून गंडा घालत आहेत. आणि हे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक ही पतसंस्थांमध्ये ठेवायची की काढायची हा प्रश्न त्यांचा आहे. जे काढतात ते वाचतात, ते समक्ष भेटून सांगतात, तुम्ही तो व्हिडिओ टाकला, तुम्ही जागृती केली, त्याच्यामुळं आम्ही आमचे पैसे त्वरित काढले आणि आम्ही या होणाऱ्या फसवणुकीपासून खरंच वाचलो. परंतु आमचा मित्र गुंतला, आमचा पाहुणा गुंतला, त्यांना आम्ही सांगत होतो परंतु त्यांनी ऐकलं नाही. आणि ते आज मात्र
रडत बसले आहेत, चुरमुऱ्याचे लाडू खात आहेत आणि ते खरंच गंडवले गेले हो. जास्त आमिष आणि जास्त लालूच ही कधीही माणसाला घातकच असते, याचा विचार करा. आणि आपली खरंच रक्कम पतसंस्थेमध्ये चालू असो अथवा बंद असो, कोण कधी गाशा गुंडळण्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपली रक्कम आहे, आपली गुंतवणूक आहे, काढायची न काढायची आपण ठरवा. परंतु जेणेकरून काढाल तर वाचाल, न काढाल तर फसाल, हे मात्र नक्की. आमचा कोणत्याही चालू असणाऱ्या पतसंस्थांबाबत हा चुकीचा संदेश पाठवणं हा हेतू नसून संबंधित चालू असणाऱ्या पतसंस्थांनी या विषयाकडे लक्ष देण्याऐवजी आपण आपल्याकडे मागायला येणाऱ्या गुंतवणूकदाराचे पैसे देण्यामध्ये तेवढा वेळ घालवावा. आमचा चालू असणाऱ्या पतसंस्थांची बदनामी करणं हा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु ज्याची ठेव आहे तो चालू असणाऱ्या पतसंस्थेतही मागायला जाऊ शकतो अथवा बंद असणाऱ्यामध्ये जाऊ शकतो. हे तुम्ही नाकारू शकत नाही, आम्ही नाकारू शकत नाही. हा प्रश्न ज्यांनी ठेवला त्यांचा आहे. त्यामुळे पतसंस्था चालकांनी ह्याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या, नाव घेणं कोणालाही बंधनकारक नसतं. जागृती करत असताना जे अतिशय महत्त्वाचं आहे, ज्यांच्यासाठी आहे त्यांना ते पटतं, ते करतात. ज्यांना ठेवायची ते ठेवतात. बस आज आपण या व्हिडिओमध्ये एवढंच. सावध राहा, काळजी घ्या. आपली गुंतवणूक कष्टाची गुंतवणूक जास्त लालचेपोटी व्याजापोटी जर आपण कोणत्या पतसंस्थेत करत असाल तर ती तात्काळ काढून घ्या. कोणत्याही पतसंस्थेची आपण खात्री देऊ शकत नाही, कोण कधी जाईन. फरक एवढाच, काल काय गेले, काही त्यापूर्वी गेले आणि काही भविष्यात जाऊ शकतात, हे कोणी नाकारू शकत नाही. अशा पतसंस्थांबाबत कोणीही काही विश्वासाने सांगू शकत नाही, जाऊ शकत नाही, हे मात्र नक्की.